पाणी पुरवठ्याचे दिवस कमी कसे करता येतील या संदर्भात विचार सुरू असल्याचं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं। सोलापूर शहरात सध्या 5 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे। त्यामुळे पाण्याचे दिवस कमी कसे करता येतील या संदर्भात विचार सुरू आहे। याबाबत तज्ञ अधिकाऱ्यांचा सल्ला घेण्यात येईल। मे पर्यंत आपल्याला पूर्ण म्हणजे आपल्याला पूर्ण क्षमतेने आपल्याला टेस्टिंग झाल्यानंतर काय अडचणी लक्षात येईल काम पुढच्या 15 दिवसामध्ये संपवण्याचं प्लॅनिंग करतो। म्हणजे काही ठिकाणी पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता लागते। पोलीस सुरक्षकांनी सुद्धा आम्हाला तिथं देऊन आम्हाला आवश्यक पाणी पुरवठा करण्यासाठी परवानगी दिलेली आहे। तर 15 ते 2 ते 3 आठवड्यामध्ये फिजिकल काम करून त्यानंतर टेस्टिंग सुरू। तर ते समजा शेवटी कसं होतं की याच्यामध्ये आपल्याला टेस्टिंग करताना मला थोडं काही टेस्टिंग झाल्यानंतर मी सांगू शकेल की बाबा ती आता पूर्ण कारण अजून ते पूर्ण क्षमतेने पाणी वाहायला आपण जेव्हा आत्ताच वाहणार कारण त्यांनी जे आता टेस्टिंग करतात ते लिमिटेड पॅकेज 1 किंवा 2 एरियामध्ये टेस्टिंग करत असतात। ॲक्च्युली पूर्ण कोर्सने जेव्हा पाणी येईल याच्यामध्ये त्यानंतर काय कुठं लिकेज होतं का काय होतं का ती झाल्यानंतरच मी सांगू शकेल की आपल्याला कधी संबंधितांनी आपल्या सूचना आणि मार्गदर्शन पालिका प्रशासनाला करावं। अधिकारी अथवा एजन्सी कोणीही आलं तरी स्वागत आहे। उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचं काम येत्या 15 दिवसात पूर्ण करण्यात येत आहे। चाचणी झाल्यानंतर अखेर या प्रकल्पाचं हस्तांतरण होणार आहे। सोलापूर शहरात विविध ठिकाणी मृतावस्थेत कावळे आढळून आले आहेत। त्यांचा अहवाल बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळला आहे। त्यामुळे पशुचिकित्सालय विभागाकडून दक्षतेचे आदेशही मिळाले आहेत। त्यानुसार शहरातील 3 ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलं आहे। या परिसरात आता चिकन मांस तसंच खाद्यपदार्थ विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे असं आयुक्तांनी सांगितलं। सर्वांना आपल्या क्रमामार्फत आवाहन आहे की या भागातले जे चिकनचे दुकान आहे त्याबरोबर जे चिकन असेल मटन असेल किंवा जे मांस त्याच्यामुळं पक्ष्यांचा मांस असेल त्याच्यामध्ये कावळ्यापासून इतर जे पक्षी आहेत त्याच्याकडे जाऊ शकतो किंवा मानवाला पण काही कंडिशनमध्ये मानवाला सुद्धा त्रास होऊ शकतो। सर्वात महत्त्वाचं आहे की जे काही तुम्ही नॉर्मल जे मांस मटन वगैरे खातात ते पूर्ण शिजवून खायचं आहे। आणि ह्या म्हणजे भागातल्या एरियातले जे दुकान असतील तर आम्हाला सकाळीच स्वादिष्ट प्राप्त झालेलं आहे। आम्ही आता संध्याकाळीपासून दुपारपासून येतली त्या ठिकाणी जे मांस विक्री जे असेल खुली मांस विक्री असेल किंवा शिजवलेल्या वगैरे असेल ते बंदी करण्यासाठी आमच्या शहरात गेल्या 10 वर्षात बांधकाम परवाने दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्र घेतलेली नाहीत। त्याचबरोबर परवानगी घेतलेली नाही अशा पद्धतीच्या सर्व बांधकामांची माहिती घेण्यात येणार आहे। एप्रिलपासून या मोहिमेला प्रारंभ करण्यात येणार आहे। सोलापूर शहर विकास आराखडा महापालिका प्रशासनानं जाहीर केला आहे। या संदर्भात कुणाची हरकत सूचना अथवा अन्याय झाल्याची भावना असेल त्यांनी संबंधित त्रिसदस्यीय समितीसमोर आपली बाजू मांडावी। त्याचा संपूर्ण अहवालही ही समिती महापालिकेकडे सादर करणार आहे असंही पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं। नागरिकांना आव्हान आहे की काही वेगवेगळ्या कारणासाठी जे महानगरपालिका कामं केली जातात त्याच्यामध्ये कुठल्याही नागरिकाला जर पैशाची मागणी केली जाईल किंवा मुद्दा वाढवून केली असेल तर आम्ही ईमेल शेअर करतो सर्व commissioner.solapur.mc@gmail.com आणि प्रेसवरमध्ये सुद्धा मी हे ईमेल देतो। प्रामुख्याने हा जो ईमेल देतो त्या ईमेलचा वापर जो आहे तो आपल्या जे भ्रष्टाचाराच्या संदर्भातली आणि पारदर्शकता येण्यासाठी कुठली तक्रार असेल ते यावं करावी। तुमच्या इतर कुठल्याही ज्या प्रशासकीय किंवा नागरिकांच्या अडचणी असेल त्या आपले जे परिवर्तन ॲप आहे किंवा आपले सरकार जे आहे त्याच्यावर करण्यात यावं हे जे आम्ही ईमेल शेअर करतो पर्सनली माझ्याकडे असणार आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जे पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराच्या संबंधित कुठल्याही तक्रारी असतील तर याच्यावर करण्यात यावं। कुठलेही डिपार्टमेंट या ठिकाणी प्रामुख्याने तक्रारी बांधकाम परवाना विभाग असेल बांधकाम विभाग असेल पाणी पुरवठा विभाग असेल कुठल्याही विभागामध्ये पारदर्शक येण्याच्या दृष्टीनं सजेशनसुद्धा देऊ शकतात। कुठल्या पद्धतीने आमच्या कामामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी काय असेल ते सजेशनसुद्धा पारदर्शकता